सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अत्यंत चर्चेचा विषय ठरलेला आहे. हा लग्न सोहळा केवळ एका कौटुंबिक आनंदाचा क्षण न राहता त्याला राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक असे अनेक पदर लाभलेले आहेत. या लग्नामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक नवी चर्चा सुरू झालेली आहे, ज्यामध्ये नातेसंबंध, राजकीय विचारधारा आणि सर्वपक्षीय नेत्यांची जवळीक यावर लोक आपापली मते मांडत आहेत. रेवती सुळे यांचे लग्न नेमके कुठे झाले, त्यांचे सासरे कोण आहेत, त्यांचे पती काय करतात आणि या लग्नाभोवती निर्माण झालेल्या चर्चामागील नेमकी सत्यता काय आहे, या सर्व गोष्टींचा वेध घेणं गरजेचं आहे. हा लग्न सोहळा एका अत्यंत प्रतिष्ठित आणि मर्यादित स्वरूपात पार पडला असला तरी त्याचे पडसाद संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटलेले आहेत. या लग्नाभोवती पहिली मोठी चर्चा सुरू झाली ती म्हणजे आंतरजातीय विवाहाची. रेवती सुळे यांचे लग्न मारवाडी समाजातील व्यावसायिक कुटुंबात झाले आहे. रेवती सुळे या मराठा समाजातील एका अत्यंत प्रभावशाली म्हणजे पवार कुटुंबातून येतात, तर त्यांचे सासर मारवाडी समाजाचे आहे. आधुनिक काळामध्ये अशा प्रकारच्या आंतरजातीय विवाहांना मोठी मान्यता मिळत असली तरी महाराष्ट्रासारख्या जातीच्या राजकारणाने वेढलेल्या राज्यात यावर वेगळ्या अँगलने चर्चा होणं स्वाभाविक होतं. मात्र या लग्नाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की वैयक्तिक आयुष्य आणि मुलांचे निर्णय घेताना कुटुंब, विचारधारेच्या किंवा जातीच्या चौकटीत अडकून न पडता लग्न ही दोन व्यक्तींची आणि दोन कुटुंबाची वैयक्तिक बाब असते, हेच या सोहळ्याने दाखवून दिले. तरीही समाज माध्यमावर या दोन वेगवेगळ्या संस्कृतींच्या एकत्र येण्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरी आणि सर्वात मोठी राजकीय चर्चा या लग्नाच्या निमित्ताने रंगली ती म्हणजे राजकीय विचारधारेतील विरोधाभासाची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती ज्या घरात सून म्हणून गेले आहेत ते कुटुंब भारतीय जनता पक्षाशी म्हणजे भाजप सोबत संबंधित आहे. रेवती सुळे यांचे सासरे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार आहेत. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला भाजप हे दोन महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधी मानले जातात. जाहीर सभांमध्ये, टीव्ही डिबेट्समध्ये आणि संसदेत एकमेकावर अत्यंत तिखट शब्दामध्ये टीका करणारे हे दोन प्रवाह एका कौटुंबिक नात्याच्या निमित्ताने एकत्र कसे आले, यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीचे हे नातं कसं जुळून आलं हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं साहजिक आहे. पण राजकारणात वैयक्तिक संबंध आणि राजकीय भूमिका या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात, याचे हे उत्तम उदाहरण मानले जाते. हे लग्न कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा मध्यस्थाने जुळवले नसून ते रेवती सुळे आणि त्यांचे पती यांच्यातील ओळख आणि परस्पर संमतीने ठरवल्याचे बोलले जात आहे. असंही म्हणतात की नितीन गडकरी यांनी याच्यात मध्यस्थी केली. रेवती यांचे पती हे एक यशस्वी बिझनेसमॅन असून ते आपले कौटुंबिक व्यवसाय आणि कॉर्पोरेट जगात सक्रिय आहेत. या विवाह सोहळ्यामुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वच पक्षांचे दिग्गज नेते, प्रतिष्ठित उद्योगपती आणि VIP मंडळी उपस्थित होते. यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पॉप्युलर बिझनेसमॅन गौतम अदानी यांच्या उपस्थितीने. राजकीय मंचावरून राहुल गांधी हे सातत्याने उद्योगपती गौतम अदानी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका करत असतात. संसदेपासून ते निवडणूक सभांपर्यंत राहुल गांधी यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी अदानी हा विषय असतो. मात्र याच लग्न सोहळ्यात हे दोन्ही दिग्गज एकाच छताखाली उपस्थित होते. हे दृश्य पाहून सर्वसामान्य जनता आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संभ्रम निर्माण झाला. ज्या नेत्याच्या विरोधात आपली संपूर्ण राजकीय लढाई केंद्रित आहे तोच नेता आणि तोच उद्योगपती एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली, डिबेट सुरू झाली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना निर्माण झाली की मोठे नेते एकत्र राहतात, एका ताटात जेवतात आणि एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर कधीच आकस ठेवत नाही. मग खाली ग्राउंडमध्ये काम करणारे कार्यकर्ते एकमेकांशी का लढतात हा प्रश्न आहे. याच मुद्द्यावरून कार्यकर्त्यांमध्ये एका मोठ्या नाराजीची आणि संभ्रमाची लाट पाहायला मिळते. सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षांसाठी, नेत्यांसाठी रस्त्यावर उतरून भांडतात, आंदोलने करतात, गुन्हे अंगावर घेतात आणि अनेकदा कौटुंबिक नातेसंबंध सुद्धा धोक्यात आणतात. पण जेव्हा नेत्यांच्या घरातील लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतात तेव्हा सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन अत्यंत आनंदाने एकमेकांचे स्वागत करतात. या लग्नात मोजक्याच लोकांना आणि VIP मंडळींना निमंत्रित करण्यात आलं होतं, ज्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या सोहळ्यापासून लांब राहावं लागलं. कार्यकर्त्यांची हीच मोठी नाराजी आहे की लढायला कार्यकर्त्यांना पुढे केले जातं आणि जेव्हा आनंदाचे क्षण असतात तेव्हा नेते मंडळी, विरोधी पक्ष वगैरे सगळेच एकत्र येतात आणि त्यामुळे फायदा शेवटी नेत्यांचाच होतो.
आणि कार्यकर्ता फक्त सतरंजा उचलण्यापुरता आणि घोषणा देण्यापुरता मर्यादित राहतो. अशी एक तीव्र सामाजिक चर्चा या लग्नाच्या निमित्ताने या गोष्टीला उधाण आले. या लग्नाचा एकूण खर्च आणि तिथे उपस्थित असलेले लोक याबद्दलची बाजारात अनेक अफवा आणि चर्चा पसरल्या. हे लग्न अत्यंत भव्य-दिव्य आणि कोट्यवधी रुपये खर्च करून झाल्याचे दावे आहे आणि हे वास्तव सुद्धा आहे. तर दुसरीकडे हा सोहळा अत्यंत मर्यादित आणि कौटुंबिक वातावरणात मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडल्याचं सांगितलं जातंय. व्ही-आय-पी संस्कृती आणि सामान्य कार्यकर्त्यांमधील दरी या लग्नामुळे अधिक ठळकपणे समोर आलेली आहे. नेते मंडळी आपल्या सोयीनुसार आणि नात्यानुसार निर्णय घेतात, पण कार्यकर्त्यांनी मात्र राजकीय वैरापोटी एकमेकांचे चेहरे पाहणे बंद केलेले. ही आजच्या राजकारणाची शोकांतिका आहे. रेवती सुळे यांच्या लग्नाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अदृश्य नियमावर पुन्हा प्रकाश टाकलेला आहे. तो नियम म्हणजे राजकारणातील वैर हे फक्त निवडणुकीपुरते आणि मंचापुरते मर्यादित असते. वैयक्तिक आयुष्यात सर्वच लोक, नेते एकमेकांचे मित्र आणि नातेवाईक आहेत. हेच या लग्न सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं. मंडळी, एकंदरीतच तुम्हाला या शाही विवाह सोहळ्याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश उसे. धन्यवाद.